ग्लोबल वॉर्मिंगमुळे जगभरातल्या तापमानामध्ये मोठी वाढ होत असून भारतात सुद्धा त्याचे तीव्र परिणाम जाणवत आहेत। यामागे भौगोलिक कारणांसोबतच निसर्गाप्रती मानवी असंवेदनशीलता मोठ्या प्रमाणावर जबाबदार असल्याचं मत पर्यावरण तज्ज्ञ आणि वैद्यकीय जनजागृती मंचचे अध्यक्ष डॉक्टर सचिन पावडे यांनी व्यक्त केलेलं आहे। 1970 नंतर औद्योगिकीकरण वाढल्यानं सरासरी तापमानात सुमारे 1.1 अंश सेल्सिअस वाढ झालेली आहे। मोठ्या प्रमाणावर झालेली वृक्षतोड, वाढतं काँक्रिटीकरण, जमिनीतल्या पाण्याचा निचरा थांबणं आणि भूजल पातळी घटणं ही उष्णता वाढीची प्रमुख कारणं ठरत असल्याचं त्यांचं मत आहे। पृथ्वीचं एकंदरीतच तापमान वाढतं आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपण सुद्धा एक नागरिक म्हणून आपण जेव्हा एखाद्या घरात राहतो आणि घराच्या आजूबाजूचा भाग जिथनं पाण्याचा निचरा जमिनीमध्ये होतो तो सुद्धा आपण पूर्णतः गट्टूनी किंवा टाईल्सनी झाकून टाकलेला आहे आणि त्यामुळे जमिनीला पाण्यामध्ये मुरायला सुद्धा आपण जागा देत नाही आणि त्यामुळे भूजलाची पातळी सुद्धा कमी होत चालली आहे। सोबतच मोठ्या प्रमाणात होणारा पाण्याचा उपसा हा सुद्धा पृथ्वीच्या एकंदरीत तापमान वाढीसाठी कारणीभूत ठरतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।